नमस्कार. लोकमत भक्तीमध्ये मी शैला तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि तुम्ही लोकमत भक्तीच्या माध्यमातून माझ्यासोबत सीझनल खरेदी करू शकता. आणि आज मी खरेदी करणार आहे लगन सराईसाठी लागणाऱ्या वस्तूंची, ज्यामध्ये तुम्हाला पूजेचं साहित्य तर मिळणारच आहे, याही व्यतिरिक्त लग्नाच्या घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू, जसं मेहंदीचं असेल किंवा हळद असेल तर अशा सजावटीच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे. रुखवतीचं साहित्य मिळणार आहे. स्पेशली मी तुम्हाला आज रुखवतीचं साहित्य दाखवणार आहे आणि पूजेचं साहित्य दाखवणार आहे. तर ह्या सर्व वस्तू तुम्ही खरेदी करू शकता दादर ईस्टला हिंदमाता मार्केटमध्ये जर तुम्ही आलात तर कमला मेहता ब्लाइंड स्कूलच्या अगदी अपोजिटला मंगलदीप नावाची ही शॉप आहे. तुम्ही इथे येऊन ही खरेदी नक्कीच करू शकता. चला तर मग लगन सराईसाठी लागणाऱ्या कोणत्या वस्तू आपल्याला नवीन ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्या कोणत्या प्राइसमध्ये अवेलेबल आहे बघूयात. चला. मंगलदीप शॉपमध्ये मी सध्या आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक सणावारासाठी लागणारं सजावटीचं साहित्य मिळणार आहे. जसं बोरनान असेल लहान मुलांचं, किंवा आता सण सुरू होत आहेत, किंवा लगन सराईसाठी लागणारं केळवणाचं वगैरे सजावटीचं साहित्य तुम्हाला या एकाच छताखाली मिळणार आहे. आणि जसं की आपण लगन सराईसाठी लागणारं पूजेचं साहित्य आणि रुखवतीचं साहित्य आता बघणार आहोत आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहे दिनेशजी. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर बघाल, भारतामध्ये आपल्या लग्न सोहळा म्हटलं की खूप उत्साह असतो आणि ते फक्त दोघांचं लग्न नसून कुटुंबाचं लग्न असतं आणि त्याच्यामध्ये भावनिक, धार्मिक आणि आध्यात्मिक अशा गोष्टी घडत असतात. आणि जेव्हा ही लग्नामध्ये पूजा केली जाते तर त्या पूजेचं साहित्याचंही वेगळं महत्त्व असतं. कारण त्या पूजेच्या साहित्यांच्या मार्फत किंवा त्या पूजेच्या मार्फत विविध देवी देवतांना आमंत्रित केलं जातं. तर तितकंच ते पूजेचं साहित्य महत्त्वाचं आहे. आणि आता पूजेच्या साहित्यांमध्येही बरेच व्हेरिएशन आलेले आहे. ट्रेंडिंगमध्ये बऱ्याच वस्तू आहे आणि त्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पूजेसाठी लागणारं साहित्य यांनी इथे ठेवलेलं आहे आणि प्रत्येक वस्तूचं काही ना काही धार्मिक महत्त्व तर आहे. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत हळदी कुंकूपासून सुरुवात करतोय. आणि हे हळदी कुंकवाचे गुलदस्ते तयार केलेले आहे आणि असं एक पॅकेट आहे जे तुम्ही वर पक्षाच्या लोकांना देऊ शकता, महिलांना देऊ शकता. आणि एक आठवण म्हणून खूप सुंदर अशी ही वस्तू आहे. आणि अशा प्रकारचे तुम्ही बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू आहे ज्या गिफ्ट स्वरूपामध्ये देऊ शकता. आणि याच्यामध्ये पण बघा छान असं वेगळ्या पद्धतीने सजवलेलं आहे. हे फुलांमध्ये आहे तर हे पानांमध्ये आहे. तर याच्यातला एक पीस हा 5 रुपयाला आहे. तर तुम्हाला हवे तेवढे पीस तुम्ही याच्यामध्ये घेऊन जाऊ शकता. आणि दिसायलाही भारी दिसतं आणि द्यायलाही खूप सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर पूजेची थाळीसुद्धा यांच्याकडे आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरिएशन बघायला मिळतात. जसं स्टीलची पूजा थाळी आहे आणि मीनाकरी वर्क केलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा व्हेरायटी आहे. तर ह्या तुम्ही इथे बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या या पूजा थाळी आहेत. किंवा फक्त हळदी कुंकू बऱ्याच महिलांना लावलं जातं लग्न सराईमध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीने तुम्ही हे हळदी कुंकवाचे करंडे असलेले थाळीसुद्धा घेऊ शकता. तर अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता पान सुपारी, याचंही वेगळं महत्त्व आहे. छान विडा पान तयार केलेलं आहे. आणि असं जे साहित्य आहे तुम्ही नॉर्मली पूजेसाठी ठेवू शकता, कारण ओरिजिनल तर आपण ठेवतोच आहे. पण जर तुम्हाला रुखवतीमध्ये ठेवायचं असेल तर अशा पद्धतीचे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की लग्न सराईमध्ये जेव्हा पूजा केली जाते तर विविध देवी देवतांना आवाहन केलं जातं. तर त्याच्यासाठी तुम्ही अशा छोट्या छोट्या मूर्ती आहेत तर अशा ठेवू शकता. आपल्या जेव्हा सप्तपदी किंवा हवन वगैरे केलं जातं तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची या मूर्ती ठेवू शकता. बाळकृष्णाची मूर्ती आहे, श्री गणेशाची मूर्ती आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला असे छान छोटे छोटे चौरंगपाटसुद्धा मिळतात. आणि उत्तमरित्या तुम्ही या वस्तूंनी डेकोरेशनसुद्धा करू शकता. आणि जसं इथे बघा गोमातासुद्धा दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक येल्लो कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये. तर हे पितळेचं आहे काय दोन्ही? नाही, हे कोटिंग आहे, सिल्वर आणि गोल्ड प्लेट. हे मटेरियल कुठलं आहे? ते ब्रास असते. अच्छा. फायबरमध्ये हवं असेल तर फायबरमध्ये सुद्धा आहे. तर अशी गाय वासराची प्रतिमा सुद्धा हे मातृत्वाचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे पूजेच्या ठिकाणी ठेवलं जातं. तर अशा पद्धतीचे तुम्ही हे ठेवू शकता. त्याच्यानंतर नारळ आणि कलश हे सुद्धा समृद्धीचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. तर असा संपूर्ण तयार कलश तुम्ही पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता. आणि यांच्याकडे सुद्धा याच्यात बरीच व्हेरायटी आहे. मीनाकरीमध्ये आहे
आणि असं मोत्यांच्या याच्यामध्ये जर तुम्हाला सजवलेलं हवं असेल तर ते सुद्धा आहे बघा. छान कॉम्बिनेशन असं. आणि हे बघा छान असं गणपती बाप्पांचं प्रतिमा आहे जी ग्लासमध्ये ठेवलेली आहे. तर असे सुंदर सजावटीचे साहित्य सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि असे बघा छोटे छोटे पार्ट सुद्धा यांच्याकडे मिळेल जे पूजेसाठी तुम्ही यूज करू शकता. आणि जसं की सांगितलं की कलशामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे व्हेरिएशन बघायला मिळतात मोत्यांचे. आणि जर तुम्हाला असे स्टोनमध्ये रत्नजडित हवे असतील तर ते सुद्धा आहे. तर बघा अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे कलश वगैरे मिळू शकतात. अगदी 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आणि जशा प्रकारे तुम्ही भरगच्च अशी डिझाईनदार घेत गेलात तर त्याची अर्थातच किंमत वाढलेली असेल. आणि खूप सुंदर असे डिझाईनदार तुम्ही सुंदर कलश इथनं निवडू शकता. तर जसं तुम्ही पूजेच्या साहित्यांमध्ये हे सूत असतं आणि त्याच्यानंतर कलावा वगैरे, तर हे छोटे छोटे साहित्य सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर ओटीचं सामान आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी असे 2 प्रकारचे मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर सौभाग्य अलंकार, देवीसाठी जो आपण 16 श्रृंगार अर्पण करतो तर अशा प्रकारचा जो श्रृंगार आहे तो सुद्धा यांच्याकडे आहे जो आपण देवीची ओटी भरताना सुद्धा देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळदीपासूनचं साहित्य सुद्धा, हे बघा लग्नाची हळद म्हणून आहे जी तयार केलेली आहे. आणि अशा प्रकारची हळद तुम्हाला मिळते. तयार केलेल्या अक्षता सुद्धा मिळतात जी शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि समृद्धीचं प्रतीक आहे. तर ज्यांना पण वेळ मिळत नाही, थोड्याशा अक्षता घरामध्ये तयार करतात आणि मग बाकीच्या ज्या वाटायला अक्षता लागतात तर त्यासुद्धा तुम्ही इथनं रेडीमेड घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं हे पूजेचं साहित्य आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे दिसते ती सप्तपदीसाठी लागणारी सुपारी आणि जी सुंदररित्या सजवलेली आहे. हे बघा ही सप्तपदीसाठी लागणारी सुपारी आहे. बघा किती सुंदर सजवले. तर अशा पद्धतीच्या या 7 सुपाऱ्या तुम्हाला मिळतात आणि त्याच्यामध्ये भरपूर कलर सुद्धा आहेत. सुपारीची किंमत काय आहे साधारणतः? 200-250 वेगवेगळे प्रकार आहेत. तर 200 रुपयापासून सुपारीची किंमत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर बघा साखरपुड्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही सजवलेलं साखरपुड्यासाठी वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे सजवलेल्या बॉक्स आहेत. तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेसाठी उपकरणं वगैरे लागतात किंवा धोती वगैरे घालतात तर अशा पद्धतीचे जे आहेत सिल्कमध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे मुलांसाठी लागणारे. तर जी धोती आहे तुम्ही असे वेगवेगळ्या कलरमध्ये इथनं घेऊन जाऊ शकता. शिवलेली सुद्धा यांच्याकडे आहे किंवा साधं धोतर जे व्हाईटमध्ये वापरलं जातं ते सुद्धा यांच्याकडे आहे, धडी लावलेलं सुद्धा. आणि त्याही व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतरपाट धरला जातो तर ते अंतरपाट सुद्धा वेगवेगळे प्रिंट काढलेले आहेत. तर तुम्ही हे अंतरपाट तुम्ही बघू शकता. हे बघा खूप सुंदर असा हा अंतरपाट आहे, साधा सिंपल. आणि जसं की आता ट्रेंडिंगमध्ये आहे की साधा अंतरपाट न धरता असे प्रिंटिंगवाले तुम्ही अंतरपाट घेऊ शकता. बघा फक्त 120 रुपयापासून असे साधे सिंपल अंतरपाट तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याही व्यतिरिक्त डिझाईनदार हवे असतील तर असे सुद्धा आहे त्यांच्याकडे जे खूप सुंदर असे प्रिंट काढलेले आहेत वेगवेगळे. ही प्रिंट तुम्ही बघू शकता. वाव मस्त. तर बघा किती सुंदर असं प्रिंट काढलेलं आहे. याच्यावर शुभ विवाह लिहिलेला आहे आणि छान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा असं मंत्र सुद्धा लिहिलेला आहे. आणि हे दिसायलाही अप्रतिम असं दिसतं. अच्छा याच्यामध्ये बघा 5 ते 6 डिझाईन आहे. आणि आणखी तुम्हाला मोठी प्रिंट हवी असेल तर अशा प्रकारच्या मोठ्या प्रिंट सुद्धा आहेत. आणि याच्यावर सुद्धा मंत्र लिहिलेले आहेत. ही बघा ही एक दाखवा ना मोठ्या प्रिंटमध्ये काढून. ही कलशाची डिझाईन आहे याच्यावर. आणि बघा किती मस्त लिहिलेलं आहे, छान आणि खूप भारी दिसतंय. तर जसं त्यांनी सांगितलं की अगदी 100 रुपयापासून हे अंतरपाट आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळी डिझाईन बघायला मिळणार आहे. तर बघा आपण पूजेचं साहित्य बघितलं, त्याच्यानंतर उपकरणं बघितलेत आणि उपकरणा व्यतिरिक्त आता आपण रुखवत दाखवायला सुरुवात करतोय. पण त्याच्या आधी मला इथे दिसतंय बाशिंग आणि मुंडावळ्या सुद्धा एकापेक्षा एक आहेत. आणि तुम्ही हे बाशिंग बघू शकता, खूप सुंदर भारी असे दिसत आहेत. आणि बाशिंग का बांधतात हे आपल्याला माहिती असेलच, कारण वधूवरांना
लग्नाच्या काळामध्ये खूप जास्त असा ताण असतो आणि एक प्रथा जी चालत आलेली आहे ती म्हणजे जी डोक्याला बाशिंग किंवा मुंडावळ्या बांधल्या जातात, तर तो ताण जो आहे वधूवरांना येतो तो त्याच्यामुळे कमी होतो आणि ही यामागची धारणा आहे. तर अशा पद्धतीने जे बाशिंग आहे ते बांधलं जातं. तर याचे सगळ्याच वस्तू ज्या लग्नामध्ये आपण वापरतो त्याचे काही ना काही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सुद्धा कारणं आहेत. तर अशा पद्धतीच्या ज्या मुंडावळ्या आहे, तर मुंडावळ्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते. अगदी फॅन्सी आणि खूप सिम्पल सोबर अशा मुंडावळ्या सुद्धा आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी सिम्पल सोबर अशा मुंडावळ्या आणि खूप सुंदरही दिसतात. आणि तुम्हाला गोल्डनमध्ये मॅचिंग अशा मुंडावळ्या हव्या असतील तर त्या सुद्धा आहेत. आणि आता जसं की आहे, आधी एकच प्रकारचे बाशिंग किंवा आपल्याला मुंडावळ्या बघायला मिळत होत्या, पण आता ट्रेंडिंगमध्ये खूप सारी व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते. आपल्या ज्वेलरीनुसार आपण हे मुंडावळ्या निवडू शकता. आणि या मुंडावळ्यांची किंवा बाशिंगाची किंमत काय स्टार्टिंग आहे तरी? 60 रुपये जोडीपासून आहे मुंडवळी. अच्छा. आणि 150 रुपये बाशिंग. बरं, ते बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये 2 मुंडावळ्या असतात आणि 60 रुपये जोडीपासून यांच्याकडे मुंडावळ्या आणि बाशिंग सुरू आहे. आता रुखवतीचं सामान तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत. आणि रुखवतीचं साहित्य का वापरलं जातं, तर हे आपल्या नवरीचा जो पक्ष असतो त्यांच्या कुटुंबाची कला तर प्रदर्शित होते. तर या ज्या रुखवतीच्या वस्तू आहे त्या आपण नवरीला भेट म्हणून देत असतो. हा एक नवरी मुलीच्या म्हणजे माहेरचा आशीर्वाद असतो, जो त्यांच्या नवीन कुटुंबाला किंवा नवीन कुटुंबाची सुरुवात करण्याचा एक आशीर्वाद दिला जातो. त्यांच्या भरभराटीसाठी, त्यांच्या समृद्धीसाठी या वस्तू दिल्या जातात. आणि त्यासाठी भरपूर अशा वस्तू आहेत ज्या दिल्या जातात आणि त्यांचंही काही ना काही रिझन असतं देण्याच्या मागचं. आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर असे ट्रेंडिंग आता आपल्याला नवीन याच्यात बघायला मिळतात. कारण आधी घरोघरी तयार केलं जायचं, आता वेळ अभावी आपल्याला रेडीमेड सगळं साहित्य मिळत असतं. तर अशा पद्धतीचे हे तुम्ही रेडीमेड इथनं घेऊ शकता आणि एकदम रिझनेबल प्राईसमध्ये आहे. जसं हे तुम्ही बघू शकता, सौभाग्याचं सूप आहे तयार केलेलं, अगदी छोटंसं. आणि याच्यामध्ये तुम्हाला मोठा साईज हवा असेल तर मोठा साईज मिळेल, किंवा जर तुम्हाला फक्त सूप हवं असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या वस्तू ठेवायच्या असतील तर त्यासुद्धा ठेवू शकता. तर हे सूप तयार केलेलं आहे. जर तुम्हाला सूप पाहिजे असेल तर असे सजवलेली सूपंसुद्धा यांच्याकडे आहेत, जे भारी आणि अप्रतिम दिसतात. आणि याच्यामध्ये स्पेशली आता असं आलंय की बघा, डोली एका प्रकारची ठेवली जाते. याच्या डोलीमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळत आहेत. हे बघा, इथे लिहिलेलं सुद्धा आहे, लेक चालली सासरला असं. आणि अशा डोलींचे प्रकार सुद्धा वेगवेगळे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर बघा, आणखी असे पोस्टर किंवा असे साहित्य तुम्हाला मिळतं, की जसं आता हे सप्तपदीचं आहे, जसे आपण रुखवतीमध्ये ठेवू शकता. याच्यात 7 सुपाऱ्या, सप्तपदी आणि शुभ लाभ असं लिहिलेलं आहे. केला पान आहे. आणि हे त्याच्यानंतर जेवणाचं साहित्य केळाच्या पानामध्ये असं रुखवतीमध्ये ठेवलं जातं, एक शो पीस म्हणून. आणि जसं मी आधी सांगितलं की हे देण्याचं उद्देश म्हणजे त्यांच्या नवीन कुटुंब सुरुवात करण्याला असे भरभरून आशीर्वाद दिले जातात, जेणेकरून समृद्धी आणि भरभराट येऊ आणि सौभाग्य नांदो त्याच्यासाठी. आणि जसे हे बघा, आणखी भरपूर असे पोस्टर आहे. जसं आईचा निरोप आहे, याच्यामध्ये सुद्धा असं छान प्रिंट काढलेलं आहे. आणि सौभाग्य अलंकार तुम्ही बघू शकता, हे किती सुंदररित्या असं डिझाईन केलेलं आहे. आणि त्या सौभाग्य अलंकाराचा एकूण एक अर्थ याच्यामध्ये लिहिलेला आहे. जसं मी सांगितलं की प्रत्येक वस्तू जेव्हा लग्नामध्ये यूज केली जाते त्याचं एकदा आध्यात्मिक महत्त्व असतं, धार्मिक महत्त्व असतं आणि सोबतच एक वैज्ञानिक कारण सुद्धा असतं. तर त्याच्यानुसार सौभाग्य अलंकार आणि त्याची माहिती या पोस्टरवर तुम्हाला दिसते. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता, माहेरचा चुडा. आणि माहेरच्या चुड्यामध्ये जसं हिरव्या बांगड्या भरल्या जातात नवरीला, तर त्या बांगड्यांचा अर्थ याच्यामध्ये लिहिलेला आहे. जर मला हे पोस्टर घ्यायचे असेल तर किती सिंगल मिळतं की असं सेट मिळतं? सिंगल पण भेटते आणि सेट पण भेटते. ओके. सेट मध्ये 951 मध्ये 13 वस्तू येतात. ओके. नंतर 1351 मध्ये 20 वस्तू असतात. ओके. 2551 मध्ये 26 वस्तू असतात. बरं. नंतर 2951 आणि प्रकारचे ते बैलगाडी घर वेगवेगळे प्रकारचे असतात. अच्छा, तर ते एकंदरीतच त्याच्यात रुखवतीचं सर्व साहित्य असतं. ओके. तर हे तुम्ही असं बघू शकता, रुखवतीच्या सामानामध्ये सनई चौघडे मराठी लग्नामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यानंतर धान्याचे पोते आहेत 5. आणि धान्य याच्यासाठी दिले जातात कारण त्यांचं घर समृद्धीनं भरभरून राहावं, अन्नधान्यानं भरून राहावं. आणि अशा प्रकारचे ते एक प्रतीक आहे
ही लग्नाची आणि तोरण. त्याच्यानंतर हे लग्नाचं तोरण आहे. वाव. तर हे तोरण तुम्ही बघू शकता. माता लक्ष्मी, श्री गणेश आणि सरस्वती माता. तर असे हे सुंदर तोरण आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरायटी मिळेल ना? व्हेरायटी भरपूर आहे. वा. हे अशी पण आहे. तोरणामध्ये भरपूर अशी व्हेरायटी यांच्याकडे मिळणार आहे. तुम्हाला हव्या त्या व्हेरायटी आणि डिझाईन तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन, जे आपण रुखवतीमध्ये ठेवू शकतो आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहे, डिझाईन आहे भरपूर अशा. तर तुळशी वृंदावनामध्ये तुम्ही इथे बघू शकता कृष्ण आणि राधाकृष्णाचं असं प्रतिमा लावलेली आहे आणि याच्यामध्ये डिझाईन जसं हे चौकोनी आहे तर याच्यामध्ये गोलाकार वृंदावन सुद्धा आहे. तर अशा पद्धतीचे हे वृंदावन सुद्धा तुम्ही ठेवू शकता. घर ठेवतात अनेक जण आणि घरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा किती मस्त नवरा नवरी भटजी. वा. नवरी नवरदेव आहे, वरवधू आणि भटजी आणि त्यांचं जसं हवनकुंड वगैरे दाखवलेलं आहे. तर असं छान तुम्ही प्रतीक ठेवू शकता. एक आठवण म्हणून सुद्धा असते आणि आशीर्वाद म्हणून सुद्धा असते. त्याच्यानंतर बैलबंडी सुद्धा यांच्याकडे वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता जसे हे लाकड्यापासून तयार केलेलं आहे. याच्यात पोती वगैरे तुम्ही ठेवू शकता. नुसती बंडी घ्यायची असेल तर जसं आधी हे पोते दाखवले धान्याचे, तर हे वेगळे घेऊन याच्यावर ठेवू शकता. आणि जर पोत्यासकट हवी असेल तर ही सुद्धा बंडी आहे यांच्याकडे, बैलबंडी. हे बैलगाडीची किंमत काय आहे साधारणतः? गाडी 120 ची आहे. अच्छा, 150 ची आहे. वा. तर अगदी स्वस्तात मस्त असं रुखवत तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि या रुखवतीच्या साहित्यामध्ये आणखी दगडापासून केलेलं जसं जाता आहे तुम्ही इथे बघू शकता. हे इथे छान तुळशी वृंदावन दिसतंय आणि चूल आहे. त्याच्यानंतर पाटा वरवंटा आहे. हे बघा जाता आहे, दिवा आहे तो आणि दिवा. दिवा प्रकाशाचं प्रतीक आहे आणि असे दगडाचे दिवे सुद्धा तुम्ही देऊ शकता भेट म्हणून आणि खूप सुंदर असं दिसतं ते रुखवतीसाठी. आणि हे तर हा असा एक खलबत्ता आहे. तर असे छोटे छोटे साहित्य आहे जे खूप सुंदरही दिसतात आणि एक रुखवतीचं सामान जसं मी सांगितलं की हे फक्त साहित्यच नाही आहे तर ते सौभाग्याचं, समृद्धीचं आणि एक नवीन कुटुंबाला आशीर्वाद म्हणून हे सर्व साहित्य दिलं जातं. तर अशा पद्धतीचं हे रुखवतीचं साहित्य अगदी रिझनेबल प्राईसमध्ये तुम्ही मंगलदीप या शॉपमधून नक्कीच घेऊन जाऊ शकता. आणि याही व्यतिरिक्त भरपूर अशा वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे. जसं नवरी मुलीला फळांची किंवा नवऱ्या मुलाला फळांची टोकरी वगैरे देतात किंवा काही साहित्य देतात, तर ते साहित्य तुम्ही अशा प्रकारच्या प्लेटमध्ये भरून देऊ शकता. तर ह्या प्लेट्स वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये इथे आहे. ड्रायफ्रुट्स वगैरे द्यायचे झाले तर ह्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि ह्या ज्या टोकरी आहेत त्या रुखवतीसाठी सुद्धा वापरतात, कारण घरी लाडू तयार केले जातात, शेवया वगैरे तयार केलेल्या जातात. तर आणि खाद्यपदार्थ जसं चकल्या वगैरे तयार केल्या असतात, तर अशा पद्धतीच्या टोकरींमध्ये तुम्ही भरून त्याला छान वरून रॅपिंग करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता एक माप आहे नवरी मुलीसाठी. जेव्हा गृहप्रवेश होतो त्यावेळी असे माप सुद्धा यांच्याकडे भरपूर व्हेरायटीमध्ये अगदी कमी किमतीपासून आहेत. अगदी साधे सिंपल जे गृहप्रवेशाच्या वेळी पायली किंवा माप असते, ह्याच्यामध्ये धान्य भरलं जातं, हे सर्वांनाच माहिती आहे. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन आहे. सिंपल सोबर हवं असेल तर सिंपल सोबर आहे. हे बघा आणखी. तर जसं मी सांगितलंय बघा अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आहे आणि अगदी 100 ते 150 रुपयापासूनच्या या वस्तू स्टार्टिंग आहेत. तर तुम्ही या अगदी कमी किमतीच्या वस्तू जरी घेतल्यात, समजा 5 ते 10 वस्तू जरी घेतल्या तरी त्या अगदी 1000च्या रेंजमध्ये तुमची ही छान लग्नाच्या रुखवतीची शॉपिंग होऊ शकते. आणि त्याही व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ती म्हणजे गृहप्रवेशाच्या वेळी जेव्हा वधू आपल्या घरात गृहप्रवेश करते तेव्हा माप ओलांडल्यानंतर तिला त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवायचे असतात आणि लक्ष्मीची पावलं जसं आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तशी उमटवली जातात. पण ती आठवण राहावी कायमची त्यासाठी म्हणून अशा या शीट्स तयार केलेल्या आहे. हे कापडापासून तयार आहे ना? अच्छा. तर हे बघा हे असं ठेवू शकता तुम्ही छान. अगदी याच्या भोवताल अशी फुलांची आरास तयार करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहे. इथे दोन्ही पाय उमटवून ही एक आठवण म्हणून तुम्ही आपल्या घरामध्ये सजवून ठेवू शकता. हे बघा किती सुंदर अशा डिझाईनदार शीट्स तयार केलेल्या आहे यांनी आणि खूप सुंदर दिसतात दिसायलाही आणि आठवण म्हणून राहते. तर ही कितीला आहे स्टार्टिंग मध्ये? 150 पासून आहे. 150 पासून. वा. आणि सुंदर अशा डिझाईनदार हव्या असेल तर त्या 200 रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर वर मुलाच्या हातात आपण बहुधा बघतो की त्यांच्या हातात नारळ असतात. तर हे नारळ तुम्ही असे सजवलेले सुद्धा घेऊ शकता. छान असे
रत्नजडित आणि नग लावलेली आहेत. सिंपल सोबर हवे असतील तर हे असे सुद्धा आहेत आणि हे ओरिजिनल नारळ आहेत जे मुलाच्या हातामध्ये दिले जातात. तर असे नारळ सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. आणखी एक गोष्ट राहून गेली आहे ती म्हणजे बघा, माहेरची साडी आणि सौभाग्य अलंकार ही आता मला दिसले म्हणून दाखवते. तर अशी माहेरची साडी आणि सौभाग्य अलंकार तुम्ही घेऊन जाऊ शकता. ह्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे भरून असं छान रुखवतीमध्ये तुम्ही ठेवू शकता. बघा, छान नथ आहे, बांगड्या आहेत आणि ओटीचं सामान सुद्धा दिलेलं आहे. हे फार छान दिसतं. ह्याच्यामध्ये साडी खण सुद्धा आहे. अशा डिझाईनमध्ये तुम्हाला हे सौभाग्य अलंकार मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी काहीतरी ट्रेंडिंगमध्ये आहे ते दाखवते. जसं इथे लडकीवाले म्हणून लिहिलंय, वर पक्ष मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये जर तुम्हाला हवं असेल वधू पक्ष, तर असे बॅच सुद्धा यांच्याकडे आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी दिसते, मला दाखवावीशी वाटते तुम्हाला. तर हे जी डिझाईन आहे, जी वधू पक्षाकडील मुलींसाठी तुम्ही घेऊ शकता आणि वर पक्षासाठी सुद्धा घेऊ शकता. हे बघा, ब्लाऊजला अशा प्रकारचे डिझाईन तुम्ही देऊ शकता. ही आहे विठ्ठल रुक्मिणीची किंवा कुठल्याही प्रकारचे जे वस्त्र आपण परिधान करतो छान त्याला लुक येण्यासाठी सुद्धा हे आपण वापरू शकतो. जसं बाबांसाठी आहे, आईसाठी आहे आणि वरमाई म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर स्पेशली नवरीची जी करवली असते तिच्यासाठी सुद्धा करवली म्हणून असं डिझाईन आहे जे तुम्ही त्यांच्या ड्रेसला लावून देऊ शकता आणि सुंदरही दिसतं. आणि असे छान वर्क केलेले पॅचेस आहे आणि डिझाईनदार आहे जे आणखी खूप सुंदर लुक आपल्याला देऊ शकतात. तर अशा ट्रेंडिंग वस्तू आपण आज दाखवल्या आणि भरपूर अशा रुखवतीच्या वस्तू दाखवल्या. त्याही बरोबर पूजेसाठी लागणारं साहित्य, त्याचं महत्त्व सुद्धा दाखवलं आहे. फक्त लग्नासाठीच नाही तर मग केळवण असेल किंवा आणि बोरनान असेल मुलांचं, किंवा अनेक असे गुढीपाडव्याचे सण वगैरे मोठे महाराष्ट्रामध्ये केले जातात. तर अशा भरपूर असे सणवारासाठी लागणारं साहित्य तुम्हाला या दुकानात मिळणार आहे. आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप आभारी तुमचे. तर लग्नासाठी लागणाऱ्या पूजेचं साहित्य, रुखवतीचं साहित्य आणि सणावारासाठी लागणारं साहित्य तुम्ही या एकाच छताखाली घेऊ शकता. आणि ही शॉप कुठे आहे परत एकदा सांगते, हिंदमाता मार्केटला जर तुम्ही आलात तर दादासाहेब फाळके या रोडवर तुम्हाला यायचं आहे. आणि कमला मेहता ब्लाइंड स्कूलच्या अगदी ऑपोजिटला मंगलदीप नावाची ही शॉप आहे. इथे येऊन तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय. याही व्यतिरिक्त पूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल, तशी दुकानं माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.